नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज मी माझ्या एका शेतकरी बांधवाच्या उसात उभा आहे। आज माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना मी निवेदन द्यायला गेलो होतो, पण जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते, म्हणून मी निवेदन देऊन आलेलो आहे। त्या अशी निवेदनात मागणी केलेली की उजनी धरणातून पाणी शिना नदीला आणि कॅनलला पाणी सोडावं, अशी माझी मागणी आहे। का तर हा बघा, नदीच्या जीवावर लाखो रुपयाचा खर्च शेतकऱ्यांनी केलेला आहे। हे 10 महिन्याचा ऊस आहे, ह्याला अजून कांडी नाही आहे बघा। 10 महिन्याचा ऊस आहे बघा, ह्याला 2 ते 3 कांड्या ऊसात यायच्या, 1 2 3 4 कांड्या येत्या। 10 महिन्याचा ऊस 4 महिन्यानं कारखान्याला कसा जायचा? पाणी नसल्यामुळं माझ्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब, आपण एक तात्काळ मिटिंग घ्यावी अधिकाऱ्यासोबत आणि शिना नदीला आणि कॅनेलला पाणी सोडावं। उजनी धरणात पाणी वाढलेलं आहे, वरनं विसर्ग चालू आहे अजून, परंतु तुम्ही काय करचाल? अजून सोलापूर जिल्ह्यात पावसाचा एकही थेंब नाही अजून। त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। शेतकऱ्याला काय कळावंही सुचत आहे। म्हणून पालकमंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी, अरे आपले मोहोळचे आमदार तर मोठेपणात सांगतात मी 3 तालुक्याचा आमदार आहे। अरे जरा गाव भेट दौरे करा, काय चाललंय शेतकऱ्याची परिस्थिती पाहा। 3 गावचा आमदार 31,000 मताला निवडून दिलं। कशाला आमचं वाटोळं करायला निवडून दिलं काय तुम्हाला? का गाव दौरे करणार? का तुम्ही लक्ष दिलं तालुक्याकडे? माझी आमदारला विनंती आहे, तुम्ही 2 दिवसात तालुक्याच्या ठिकाणी दौरे करा, शेतकऱ्याच्या बांधावर जावा, अशा ऊसाची परिस्थिती बघा। जर कॅनेलला नदीला जर पाणी सोडलं तर माझा शेतकऱ्याचा ऊस कसा बसा 10-15 टन तर कारखान्याला जाईल। अन्यथा शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याशिवाय कुठली वेळ राहिलेली नाही। म्हणून माझं सर्व पत्रकार बांधवाला माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, तुम्ही आपल्या शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावा। 4था स्तंभ असल्या पत्रकारात आणि तुमच्या लेखणीत एवढी ताकद आहे, तुम्ही जर ही बातमी लावून धरली तर 2 दिवसात पाणी सोडण्याचा निर्णय ह्या सरकारला घ्यावाच लागेल। अन्यथा 20/7/2026 रोजी उजनी धरणात जाऊन उडी हाणणार आहे मी, त्या पाण्यात पळत आंदोलन करणार आहे। जोपर्यंत पाणी सोडत नाहीत तोपर्यंत उजनी धरणात मेलो तर 72 ह्याला जबाबदार आमदार, पालकमंत्री आणि खासदार राहतील। का तर शेतकऱ्याचा अंत किती पाहावा। खरीपाची पेरणी मोहोळ तालुक्यात नाही, नवदवा सोलापूर जिल्ह्यातच नाही। शेतकऱ्यांनी जगावं का मरावं, हीच माझी सरकारला, मुख्यमंत्र्याला विनंती आहे, उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे। अरे शेतकऱ्याचं नेतं म्हणता तुम्ही, तुम्हाला काहीतरी जरा वाटलं पाहिजे। तुम्ही बघा येऊन काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची। उजनीचं पाणी पाऊस पडल्यावर तुम्ही पुणे याला बेफाम सोडचाल, किती तर लाखो केशसनं भीमा नदीला पाणी सोडचाल, पण ज्या टायमाला आम्हाला गरज आहे त्या टायमाला तुम्ही पाणी सोडत नाही। हे दुर्दैव आहे आमचं शेतकऱ्याचं। म्हणून पाणी सोडलं पाहिजे, नाही तर 20 तारखेला धरणात उडी हाणणार म्हणजे हाणणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।